आज आहे महाशिवरात्री. सगळ्यात पहिले माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. तर आज महाशिवरात्री असल्यामुळे मी छान अशी पांढरी साडी घातलेली आहे आणि ही ही साडी मी जेव्हा शाळेत शिकवायला जायचे ना तेव्हा घेतली होती, व्हाईट साडी. तर ही साडी मी फक्त शिवरात्री किंवा महादेवांचा उपवास असेल ना तेव्हाच घालते. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो महादेवाच्या पिंडावर पाणी टाकण्यासाठी, कारण महाशिवरात्री होती आणि तिथं गेलं की मंदिरामध्ये खूप छान असं मन शांत होतं. आणि त्यानंतर आम्ही आलो होतो नांदेड येथील महादेवाच्या उर्वशी मंदिरामध्ये. इथं आहे ना खूप सुंदर असं मंदिर आहे आणि इथं रांग खूप मोठी होती, पण आम्हाला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिट लागले असतील दर्शनासाठी. आणि रांगेमध्ये तुम्हाला छान असं प्रसादाची सुद्धा उत्तम सोय होती. इथं गेल्या गेल्या मला सगळ्यात पहिले बनाना मिळाला आणि मी मंदिरात एंट्री करण्याआधी नंदींच्या कानामध्ये माझी जी इच्छा होती ना ती महादेवांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी त्यांच्या कानामध्ये माझी इच्छा सांगत होते. आणि असं म्हणतात की नंदी महाराज आपली इच्छा महादेवांपर्यंत खूप लवकर पोहोचवतात, म्हणून मी सुद्धा तेच काम करत होते. आणि हे मंदिर जे आहे ना ते खूप मध्ये असं गाभाऱ्यात आहे. तिथं मस्त असं दर्शन घेतलं. दर्शन खूप छान आणि शांतीत पार पडलं. बाहेर तुम्हाला खूप छान अशी सुविधा होती. सगळं उपवासाचं जे फराळाचं आहे ना ते तिथं वाटप होत होतं. कोणी टरबूज देत होतं तर कोणी उसळ देत होतं, नायलॉन साबुदाणा, असं सगळं काही होतं. थोडं थोडं घेऊन सगळं थोडं थोडंसं खाल्लं. आणि ही उसळ जी आहे ना ती टेस्टला खरंच खूप छान झाली होती. बरं, आता उपवास म्हटलं की रोजच्यापेक्षा जास्त खाणं होतंच. तर आज मार्केटमध्ये फ्रूट्स घेण्यासाठी आले होते, कारण उपवासाच्या दिवशी ना काय माहिती रोजपेक्षा जास्त थोडीशी भूक लागतेच. बरं, आता फ्रूट्स आणलेच होते. तर हे अंगूर जे आहेत ना हे पूर्णपणे केमिकलमध्ये मिक्स केलेले असतात. तर ते केमिकल काढण्यासाठी सगळ्यात पहिले अंगूर वॉश करायला घेतलं. गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आणि ते अर्ध्या तासासाठी भिजवत घातलं. बरं, तरच ह्याचं हे जे आहे ना केमिकल निघतं, नाही तर सर्दी खोकला खूप जास्त प्रमाणात होतो. मग आता तर इथून बाहेरून आलो होतो तर खूप जास्त भूक लागली होती. म्हटलं चला घरात फ्रूट आहेतच तर त्याचा उपयोग करून घेऊया. एक संत्री घेतली, सोलून खात बसले. आणि त्यानंतर देवाची पूजा वगैरे करून घेतली. पूजा करून देवाला नैवेद्य केलं. अशी छोटीशी माझी पूजा सुद्धा झाली होती. बरं, आता संध्याकाळच्या जेवणात नेमकं करायचं काय. आता उसळ तर सकाळीच खाऊन झाली, मग आता भगर तर खायची नाहीये. मग म्हटलं चला पाहूया काय मिळतं. तर मग डीमार्टमध्ये गेलो आणि डीमार्टमधून येताना हे एक भाजणीचं पीठ घेऊन आले होते. आता मला नेमकं माहिती नाही की हे कसं होतं, पण खूप जणांकडे पाहिलं होतं की छान लागतं, खमंग लागतं. म्हटलं चला आज आपण हेच ट्राय करून घेऊया. कसंही उसळ तर खाऊन झालेलीच होती. तर असे छान खमंग असे थालीपीठ बनवून घेतले आणि सकाळची थोडीशी उसळ सुद्धा होतीच. आणि बाकीचे फ्रूट्स वगैरे प्लेटमध्ये घेतले आणि आम्ही पूर्ण फॅमिली मिळून असं छान आमचं उपवासाचं प्रिपरेशन केलं आणि बोलत बोलत आमचा फराळ सुद्धा झाला. बाय.